दिवसाच्या पहिला 100-101 किलोमीटरचा तुम्हाला राम राम मंडळी, घासे व्लॉगमध्ये थेट सर्वांचं स्वागत आहे. फायनली तो दिवस आला. त्या दिवसाची आम्ही गेल्या 2 वर्ष वाट बघतो. आज उद्या परवा तो दिवस आला आणि आजपासून आपला मित्रांनो पुणे टू अयोध्या प्रवास चालू होत आहे. त्यासाठी सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा. जास्त नाही, बारीक बारीक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील. आणि दुबईचा दोस्त आणि सोबत आहे गावचे पाटील. तर थेट आमचा प्रवास चालू होते. सकाळी बरोबर आम्ही 4 वाजता उठलोय आणि जेवणाचा नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे. जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. राम से चल के राम पे आए. बाय कर, बाय. येऊ गुड. बाय गो, बाय. थँक्यू. बाय बाय करा आलेले वाडकर आणि तुषार भाऊ. यस. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. समोर दिसत वाडकर आम्हाला थोडेसे निरोप देण्यासाठी पुढे आलेले आहेत. आणि आता इथून आपण लेफ्ट घेऊ आणि हा नाशिक रोड लागला आहे फायनल. तर हा रोड आपल्याला लय नाशिकच्या पुढेपर्यंत सोडायचा नाही आहे. हा रोड एक्सप्रेस हायवे आहे. तर हा आपल्या हायवे कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. याच रोडने आपल्याला सरळ सरळ पुढे जायचं आहे. मोशी टोल इथं बाजूला आहे. यस, इथं जवळ समोर मोशी नदी आहे. इथपर्यंत सोडायला धन्यवाद वाडकर आणि तुषार भाऊ आणि हे आमच्या पार्टनर सोबत. हा ओके ओके. चाकण एरियात आलो आहे. तुम्ही बघा किती धूल आहे, कारण इंडस्ट्रियल एरिया आहे सगळा चाकण एरिया. तर इथून आता थोडीशी ट्रॉफिक असेल आपल्याला. बरोबर सकाळचे 6:35 झालेत. समोर आहेत ते आमच्या गावचे पाटील. मेन चाकण सिग्नल हा इथं दिवसा ढवलेलं ट्रॅफिक असतं, लय बेकार ट्रॅफिक असतं. आता बघा सकाळी 6:30 वाजले तरी 6:40 झालं आणि हे असे ट्रॅफिक असतं नेहमी तिथं. बघा चाकणला तुम्हाला गाड्यांचा बाजार आहे. बाजार भाजी गाडी समोर असा होतो. शूटच्या नादात काही होऊ शकतं, त्यामुळे जरा जपून शूट करायला पाहिजे. आता सुरुवात आहे आपली. सरच्या राजाची जोडी चालली ग चालली. ऊस आणा चालले. ऊस निमगाव खंडोबा मंदिर 8 किलोमीटर आहे. पुढून राईट आहे ब्रिजच्या खालून. हिगले वस्ती हा थोडासा घाट टाईप हा लागला आहे. आणि आतापर्यंत रस्ते असं एकदम म्हणजे थोडंसं ब्रिज आणि लगेच उतरण मला काय एवढं वाटलं नाही. आता हा थोडासा घाट टाईप आहे. पुणे टू अयोध्या. मोठं आहे आपला रोड सेफ्टी. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट लावा आणि गाडी चालवा. तिकडे लय धूर निघत आहे कंपनीचा. बरोबर 8:30 वाजल्यात आणि मंचर इथे पोचलो आहे. 50 किलोमीटरची राईड झालेली आहे आता. हर हर महादेव. यस. इथं नाश्त्याचा प्लॅन चालू आहे. आम्ही चपाती आणल्या, तिथं नाश्ता करायचा प्लॅन चालू आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पुणे टू अयोध्या. रोड सेफ्टी, सेफ्टी बेल्ट अँड हेल्मेट. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. घासे व्लॉग आहेत. तर आमचा मोटो आहे रोड सेफ्टीबद्दल. तुम्ही रोड सेफ्टीच्या गोष्टी वापरा, म्हणजे हेल्मेट वापरा, सीट बेल्ट वापरा कार चालवताना. त्यामुळे होणार तुमचा ॲक्सिडेंट झाला तरी तुम्ही वाचू शकता. पहिल्या दिवसातल्या 50 किलोमीटर राईड झाल्यानंतर आम्ही थेट नाश्ता करत आहोत एका शेतामध्ये. यस, दादूस आणि पाटील गावचं. तर बायकून दिले भाजी एकदम टाकाटाक. 1 नंबर भाजी झालेली आहे. मस्त आली मस्त आली मस्त आली बघ. कमेंट आलेले बायकोला. मैं भी नाचा, मेरे को दो. ओके धन्यवाद. जस्ट नाश्ता आला आणि निघतो आता इथून. आम्हाला दुबईचा दादूस आणि गावचे पाटील. पुणे टू अयोध्या. घासे व्लॉग टी शर्ट प्रस्तुत केलेले आहेत. घासे व्लॉगने दिले स्पॉन्सर झाले टी शर्टसाठी. कारण बाजूला पूजा चालू आहे. ला 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 ला. सारंग बाबा की यात्रा गो होते मन त्याच भिर. चालकवाडी टोल प्लाझा. चालकवाडी टोल प्लाझा जवळ आला. जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आमचा. आणि टोल पार करता टोल फ्री सायकल. आणि आपला मोठा आहे रोड सेफ्टी. हेल्मेट हे बघा, हे असं हो खोपडी तोड हेल्मेट घालत नाही मध्ये थुकतात अशी लोक असतात.
बरोबर वाजले सकाळचे 11 वाजून 11 मिनटं झालेत आणि आले फाटेच्या पुढे आलो आहे. जवळजवळ 82 किलोमीटर पिंपरीपासून पुढे आलेले आहे आणि 11 वाजलेत. 11 वाजून 11 मिनटे झालेले आहेत. थेट आता ऊसाचा रस पियाचा आस्वाद घेतो आहे. आमचं दुबईकडे जातोच आहेत थोडेसे मागे येतात. एक 500 मीटरवर असते ना आता. पिंपरी टू आलेफाटा 80 किलोमीटर झालेला बरोबर आपला. तुम्हाला बोर्ड दिसत असेल ड्राईव्ह स्लोली. म्हणजे ह्या रस्त्यामध्ये ह्या जंगलामध्ये बारीक सारी जंगल आहे. कोकणासारखं नाही आपलं. एकदम बिबट्या पास होता ना रस्त्यावरून. त्यामुळे हा घाट लागला आहे आणि बिबट्या क्रॉस होऊ शकते पटकन आणि ॲक्शन होऊ शकते. त्यासाठी त्यांनी सांगितलं सावकाश जा. म्हणजे रात्रीच्या वेळी. दिवसाचं ठीक आहे, रात्रीच्या वेळी क्रॉस होत असते तिथून. किलोमीटर इकडून आलो आम्ही आणि ह्या साईडला झाडं दिसले त्यामुळे ह्या ठिकाणी थांबायचा विचार केला आम्ही. मस्तपैकी झाडांच्या जरा आराम करू. जो व्ह्यू तुम्हाला मॅप दाखवतो. पहिल्या दिवसाच्या पहिला 101 किलोमीटरचा तुम्हाला दाखवता. 101 किलोमीटर आणि 17.56चा ॲव्हरेज आहे. 5 तास 49 मिनटं लागलेत. दरम्यान पिंपरी टू इथपर्यंत 100 किलोमीटर झालेलं आहे. 101 किलोमीटर झालेलं आहे. ह्या रोडने आम्ही इकडून आलो ना. असा ह्या साईडला जायचं आहे आपल्याला थेट संगमनेर साईडला. संगमनेरच्या पुढे नांदूर शिंगोडे ना आंबेघर पिंगोडे. आंबेघर पिंगोडे आमच्या गावचं नाव. नांदूर शिंगोडला आपला आता इथून जायचं आहे. पिंपरी टू नांदूर शिंगोडे आपल्या स्टॉप आहे. म्हणजे इथून आता फक्त एक 50 किलोमीटर राईड आहे पुढे जाण्यासाठी. आणि वाजलेले आहेत बरोबर 12 वाजून 41 मिनटं झाल्यात. म्हणजे इथून आता 1-2 वाजेपर्यंत आम्ही निघायचा प्लॅन करू इथून. ओके, आता जेवून घेतो आणि थेट इथं निघू. झाडाखाली आराम करून थेट प्रवास परत इथं चालू केला आहे. 2:15 वाजताच प्रवास चालू केला. एकच लेन चालू आहे. बाजूला जर बघा असाल नुसतं गोंता टाकलं ना. गोंता बस 4 किलोमीटर झाला असेल मला वाटतं. जसं गोंत्याची लाईन आहे. एक साईडला सिमेंटिंगकरण झालं आहे त्यावर पाण्यासाठी गोंत्या टाकलात. 120 ते 125 किलोमीटर आलो आहे. आणि सिन्नरचा टोल नाका लागला आहे आपल्याला. आता टोल नाका आपण पार करता. समोर आहेत गावचे पाटील. सिन्नरचा टोल नाका पार करत गावचे पाटील घासे व्लॉग आणि दुबई केला दादूस थेट निघालेत पुढे. अहमदनगर आणि संगमनेर राईट साईड. आणि सरळ आपल्याला जायचं आहे नांदूर शिंगोडे नाशिक रोडनेच सरळ. बेकार घाट लागला आहे. 2 किलोमीटर झाला जवळजवळ घाट चढतो आहे. आणि आता फक्त आपल्याला एक 4 किलोमीटर जायचं आहे. नांदूर शिंगोडे श्री स्वामी समर्थ मठ. स्वामी समर्थांचा मठ आहे त्या ठिकाणी स्टे करायचा आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला कसं आहे ते सांगतो मी. एक 4 किलोमीटरचं अंतर आहे. अक्षरशः घाम फोडला आहे. एकदम पूर्ण सॉफ्ट केलं घर. हो ते असतं. फायनली आपल्याला आलेलं आहे स्वामी समर्थांचा मठ. बरोबर राईट साईडला ह्या साईडला इथेच. म्हणजे आपल्याला काय जास्त आतमध्ये नाही. हा समोरचा दिसतोय ना इथून मंदिर तिथे जायचं आहे फक्त. दोघंजण पार्टनर आहेत मागे. त्याने येऊ दे ना सोबतच जाऊ. मग आतमध्ये चाललो आपण थेट सायकल घेऊन सर्वांच्या. फायनली आपण श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या गेटपाशी आहोत. आणि इथून आतमध्ये गेला 147 8 ते 10 सकाळी 12 ते 2 आणि सकाळी 7:30 ते 8. येस तर असं जेवण आहे. जोडची भाकरी आणि भात आणि भाजी.